ती नळाची लाईन समजा थोडक्यात, आणि त्याच्या बाजूला हे दोन्ही साईडला जे आहेत, आता हे जे असतं हे वरचं जे आवरण आहे कठीण झालेलं हे याला लिग्निन म्हणतात, आणि हे झायलेमच्या बाजूला जे असते याला झायलेम म्हणायचं बरं का मेन पाईपलाईनला. ही फक्त याचं काम जमिनीतलं पाणी घेणे वरपर्यंत पोचवणे, आणि हे बाजूचे जे असतात त्याला फ्लोएम म्हणतात. ह्यासुद्धा पाईपलाईनच आहेत सगळ्या, फक्त ह्यांचं काम काय, शेंड्याकडं किंवा जे जी पानं अन्नद्रव्याचं सूर्याचं प्रकाश संश्लेषणाची क्रिया करून जे अन्न तयार होतं ते अन्न पानामध्ये तयार होतं, आणि ते बाकीच्या सगळ्या ते सांगतो हे जे अन्न आपण जे आपल्या उत्पादनावर जे घट आणि हे झालं ना, हे फक्त त्या अन्नद्रव्यामुळे झालं. आणि आपण जे केमिकलच्या मागं गेलो, केमिकल अन्नद्रव्य तयार करत नाही तर त्याला तुम्हाला सेंद्रियमध्ये जावं लागतं, तेव्हा ते पान जास्तीत जास्त 90-95% सूर्यप्रकाश सगळे अन्नद्रव्य तयार करतात. हे खूप तुम्हाला कोणी सांगतच नाही, आणि हेच इथं सगळे आपली पाईपलाईन चॉकअप झालेली, त्याच्यामुळे आपल्याकडे यायचं आहे. आता ह्याच्यात काय असतं बघा, आता ह्या फ्लोएमचं काम काय आहे, तर वरून अन्नद्रव्य तयार जे पानं करतात ते सगळ्या खाली मुळापर्यंतच्या सगळ्या भागाला पोचवणे, आणि ह्या मेन पाईपलाईनचं काम काय असतं तर वर खालचं पाणी घेणे आणि ते वरपर्यंत सगळ्याला वाटत जाणे. पाणी आलं जसं आपण पळतो की घागरी घेऊन, तसा प्रकार आहे. तर ही जी बुरशी आहे ही पहिल्यांदा वर आली की ही काय करते, ह्या झायलेमला चोक करते, आणि ही चोक झाल्यानंतर आता काय होतं, तुरीचं एखादं झाड उबळलं की ते उपटून काढायचं, त्याला मधून असं तोडायचं आणि मधला बरोबर सेंटरचा काप करायचा. जी सेंटरची जी लाईन आहे ती लाईन तुम्हाला कंप्लीट काळी झालेली दिसेल. कंप्लीट उबळलेलं जे झाड आहे ना त्याचं म्हणतोय मी, आणि ते जर कंप्लीट हिरवं किंवा एकदम चहाच्या कलरचं जर असेल तर ते निरोगी आहे. तर हे जर चोक झालं म्हणजे आपल्याला समजा बिना अन्नाचं आणि बिना पाण्याचं बसवलं, आपण किती दिवस जगू शकतो, 21 दिवस, बरोबर आहे, नुसत्या पाण्यावर 21 दिवस. पण हळूहळू आपल्या अंगातली प्रतिकारशक्ती ही कमी होते, मग एकदम 21व्या-22व्या दिवशी किंवा त्याच्या अगोदरच आपल्याला दवाखाना गाठावं लागतो. तर तसं इथं काहीच होत नाही. इथं ते एकदा हे चोक झालं की वर पाणीच नसल्यामुळं हे हळूहळू मरीकडं जातं. कारण ही बुरशी काय होते, हळूहळू वर पसरत जाते सगळ्या भागामध्ये. मग आता त्याच्यात आपल्याला कळतच नाही की ह्याला मर झाला आहे म्हणून. हे कधी कळतं, अर्धा भाग सेंटरपासून अर्धा भाग पिवळा आणि अर्धा भाग हिरवा जर असेल तर हे मर झाल्याचं आपल्याला कळतं. आता इथं काय अडचण आहे बघा, हे 100% मरणं गेलेलं झाड आहे, हे 100% गेलेलं झाड आहे. आता इथं काय अडचण, हे रुंद म्हणजे गादी वाफ्यावर लावल्यासारखं लावलेलं आहे, बरोबर आहे. आता ह्याला ड्रीप आहे,